योग सूत्रात धारणा शक्ती म्हणते. धारणा योग सूत्रात याला धारणा शक्ती म्हणते. तो जो भाव तुम्ही धारण करता तसं तुम्हाला त्याचं फळ भेटतं. आम्ही ज्यांच्याकडे हे योग सूत्र शिकत होतो स्वामीजीकडे, स्वामीजीने आम्हाला सांगितलं, वादिवादाचा प्रश्न नाही, सरळ जे स्वामीजी बोलले तेच बोलतो. त्यांनी सांगितलं महात्मा गांधीला अहिंसक मानल्या जात नाही. महात्मा गांधी स्वामीजीकडे शिकत होतो तर स्वामीजींनी ते सांगितलं होतं. महात्मा गांधीला जे महात्मा गांधी म्हणते ना आम्ही अहिंसा म्हणते ना, तर महात्मा गांधीला तसं मानल्या जात नाही. कारण ज्या दिवशी तुमच्या अंतःकरणातली हिंसा नावाचा विकार निघून जातो ना, त्या दिवशी अरण्यातले वनामधले पशु पक्षाधिक तुमच्यावर आक्रमण करत नाही. अंतःकरणातली हिंसा निघून गेली ना, तर तुम्ही एखाद्या वनात राहिलं किंवा कुठेही राहिले, हे जे प्राणी आहेत ना, हिंसक प्राणी, हे सुद्धा तुमच्यावर आक्रमण करत नाहीत. आणि जर तुमच्या अंतःकरणामधले जर हिंसा असेल तर ते प्राणी ना, प्राणी तुम्ही बघा, कुत्र, काही माणसाला कुत्रे चावत नाही. त्यांच्या अंतःकरणातली हिंसा नावाचा विकार निघून जातो. ज्या दिवशी तुमच्या अंतःकरणातला हिंसा नावाचा विकार निघून जातो, त्या दिवशी तुमचं अंतःकरण स्वच्छ होतं. तुम्ही किती उदाहरण बघितले असेल महाराष्ट्रामध्ये. गजानन बाबांच्या अंगावर एक असा पिसाळलेला हत्ती सोडला. गजानन महाराजांच्या अंगावर एक पिसाळलेला हत्ती सोडला. त्यांच्या त्या कथा भागामध्ये वाचायला मिळतं, त्यांनी नुसता त्याच्यावर हात ठेवला, हत्ती शांत झाला. असे कितीतरी महात्म्यांचे उदाहरण आपल्याला देता येईल. ज्या दिवशी तुमच्या अंतःकरणातला भाव चांगला निर्माण झाला, त्या दिवशी देव ते कार्य सरळ पार पाडत असतो. या ठिकाणी तुम्ही अजून एक धारणा शक्तीचं एक वेगळं उदाहरण सांग. विठ्ठल विठ्ठल. तुम्ही पंढरपूरला जायला निघता का नाही? पंढरपूरला जायला निघल्यानंतर जो भाव असतो तुमचा भाव, आपण प्रस्थान असतं ना, प्रस्थ येते आणि नेती प्रस्थान. आता एक विषय असा मांडायचे, काय झालं, प्रस्थान शब्दाचा अर्थ करत असताना दोघा तिघांनी चुकीचा अर्थ केला.
मग तिथं पंढरपुरामध्ये चांगले विद्वान लोक, आता मला त्यांचं नाव घ्यायचं नाही, चुकीचा अर्थ केला, मग मी त्यांना सांगितलं प्रस्त येते आणे नाही ती प्रस्त. आता जे प्रस्थान आपण ज्ञानोबराय बरोबर करतो ना आळंदीतून, आळंदीत जातो आपण आणि आळंदीत जे प्रस्थान होतं ते प्रस्थान आपण एखाद्या संत महात्म्याच्या संगतीमध्ये करतो आणि ते प्रस्थान आपल्याला परमात्म्याच्या दर्शनापर्यंत नेऊन सोडते पंढरपुरामध्ये, याचं नाव आहे प्रस्थान. अजून दुसरा अर्थ, ज्या वेळेस आपण पंढरपुरातून घरी येतो, पंढरपुरातून आपला द्वादशीचा कार्यक्रम आवरला की आपण घरी येतो, ते प्रस्थान करत असताना तुम्हाला कुणाचं मार्गदर्शन नसतं किंवा तुम्ही कुणाच्या मार्गदर्शन खाली ते प्रस्थान करत नाही, मग ते तुम्ही पंढरपुरातून केलेलं प्रस्थान ते तुम्हाला दुःखात आणून सोडतं, म्हणजे प्रपंचात आणून सोडतं, याचं नाव आहे प्रस्थान. जो भाव तुमच्या अंतःकरणामध्ये निर्माण होतो, जी धारणा शक्ती तुमच्या अंतःकरणामध्ये निर्माण होती, ती जर चांगल्यापैकी जर तुमच्या अंतःकरणामध्ये निर्माण झाली तर भगवंत ते कार्य सिद्धीला नेत असतो. आपण काय नेमकं काय असं म्हटलं जातं ना की आपण जर एखाद्या माणसाविषयी वाईट विचार केला, गुरुजी आता मेडिकल सायन्सने एवढा मोठा विचार केला, जर तुम्ही एखाद्या माणसाविषयी जर वाईट विचार करत असाल तर त्या माणसाच्या अंतःकरणातून असे काही किरण येतात की ते त्याच्या अगोदरच आपल्याला माहित होतं. हे सगळं चिंतन योगसूत्राने अगोदर केलेलं आहे, पण हे अगोदर केल्यापेक्षा आता मेडिकल सायन्सने असं सांगतात किंवा जर तुम्ही दुसऱ्याच्या विषयी जर वाईट विचार केला तर त्याचे किरण सगळ्यात अगोदर त्या माणसाकडे जाऊन पोहोचतात. मग तो भाव, आता तुम्ही आळंदीला गेले, आळंदीला गेल्यानंतर गुरुजी पहिल्यांदा जो मुलांचा भाव असतो, भाव, तो भाव टिकत नाही ना. आळंदीला गेलात तुम्ही, आळंदीला गेल्यानंतर तो भाव, अब्राहम लिंकन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असं म्हणते की त्यांनी 13 वेळेस अमेरिकेत 13 वेळेस लढले राष्ट्राध्यक्षाचे. किती वेळेस लढले? 13 वेळेस लढले, 13 वेळेस लढले. शेवटी लोक म्हणले जाऊ द्या, दरवेळेस लढतो ना, द्यायला निवडून एकदा जाऊ द्या. तो भाव जोपर्यंत तुमच्या अंतःकरणातला भाव दृढ होत नाही तोपर्यंत ते कार्य सिद्धीला जात नाही. आपल्याला कितीतरी उदाहरण देता येईल, ज्या दिवशी तुमच्या अंतःकरणातला भाव चांगल्यापैकी दृढ झाला त्या दिवशी तुमचं जे कार्य सिद्धीला जातं. आणि जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, मग काय करा देवा, मला असं कर.
ऐसे म्हणजे कैसे? मला असं कर की तुझ्या स्वरूपाचं जे ज्ञान आहे ना, ज्ञान, पाय शब्दाचा अर्थ होतो ज्ञान, ते सगळ्याच्या सगळं ज्ञान मला प्राप्त व्हावं असं कर. मला त्या तुझ्या स्वरूपाच्या संबंधात जे ज्ञान आहे ते सगळ्याच्या सगळं ज्ञान, मला तुझ्या स्वरूपाबद्दलचं सगळ्याच्या सगळं ज्ञान मला प्राप्त व्हावं. मला तू काय कर देवा, असं कर. आणि जर अशी प्रार्थना असेल तर ती प्रार्थना तुमची सफल होती. सफल. सुरुवातीला बोललो होतो मी तसं तर प्रार्थना सुरुवातीलाच प्रार्थनेचा प्रस्तावना करायला पाहिजे होती, मी न करता सरळ घुसलो. ही जी प्रार्थना आहे याचं चिंतन आपल्याला मानसशास्त्राच्या आधारे करता येतं. या जी प्रार्थना याची मानसशास्त्राच्या आधारे गुरुजी आपल्याला चिंतन करता येतं. पहिलं असं की काय, माणसाला दुःख होतं ना, ज्या वेळेस दुःख होतं त्याच वेळेस माणूस प्रार्थना करतो. प्रार्थनेचे वेगवेगळे प्रकार आहेत. प्रार्थना करत असताना प्रार्थना एका पद्धतीची नाही आणि प्रत्येक संप्रदायामध्ये प्रार्थना करत असताना वेगळे वेगळे केल्या जातात. गुरुजी ख्रिश्चन धर्मामध्ये प्रार्थना केली जाते सामुदायिक, सगळेजण लोक एकत्र येतात तशी प्रार्थना केली जाते. पण या ठिकाणी जगद्गुरु तुकोबराय हे फक्त एकटेच प्रार्थना करतात. आणि कशा करता करतात, प्रार्थना कशामुळे केली जाते? ज्या दिवशी तुमच्या अंतःकरणामध्ये दुःख निर्माण होतं आणि दुःख निर्माण झालं की त्या दुःखाच्या आपल्याला निवृत्तीतून बाहेर पडायचं असतं, याच्यासाठी आपण प्रार्थना करतो. प्रार्थनेचे आपल्याला 3-4 कारण आता आपल्याला लक्षात घेता येते. आता आपल्याला एक, आता जशा आहे तशा स्थितीमध्ये देवा मला तू ठेव, अशी एक आपल्याला प्रार्थना करता येते. दुसरी एक प्रार्थना करता येते, देवा आता माझ्याकडे भरपूर झालं, याच्यापेक्षा कमी आता मला देऊ नको. अशा 2-3 प्रकारे आपल्याला त्या मानसशास्त्राच्या आधारे याचं आपल्याला चिंतन करता येतं. विठ्ठल जगद्गुरु तुकोबराय याच पद्धतीनं प्रार्थना करतात. काय करतात, बाबा मला असं कर आणि तुझ्या स्वरूपाच्या त्या ठिकाणी जे ज्ञान आहे ते सगळ्याच्या सगळं ज्ञान मला मिळावं, हीच तुकोबरायची प्रार्थना आहे. आणि असं ज्ञान जर मला मिळालं तर याच्यापेक्षा दुसरा आनंद माझ्या जीवनात मांडला. पण तुम्हाला दुर्बुद्धी सुचू नये, प्रत्येक शनिवारी तुम्हाला सद्बुद्धी सुचावी आणि तुम्ही हनुमानजीच्या दर्शनाला यावं. याल का नाही? आता इथं दर्शन याला काय म्हणायचं, सद्बुद्धी म्हणायची का दुर्बुद्धी? आणि मग इथं दर्शनाला येणं, तिकडं बोंबलं त्याला जाऊन फिरणं मानवतला, त्याला काय म्हणताल तुम्ही? आता प्रत्येक शनिवारी तुम्ही सगळ्याच्या सगळ्या महिला मंडळ आणि पुरुष मंडळ येणार का नाही? दर्शनाला यायचं. दर्शनाचा अर्थशास्त्राने वेगळा केला. हो,
दृश्यते आणेन इति दर्शन. दर्शन शब्दाचा अर्थ शास्त्राने करताना वेगळा केला, त्याच्याबद्दल आपल्याला आता चिंतन करायचं नाही. पण दर्शनाचा साधूनाम दर्शनम पुण्य स्पर्शनम पापनाशनम कालेन फलती पुण्य सत्य साधू समागम. साधूचं दर्शन केलं तर तुम्हाला तात्काळ फळ मिळतं, पण जर तुम्ही तीर्थयात्रेला गेलात, तिकडं तीर्थयात्रेला गेलात तर त्या तीर्थयात्रेचं जे फळ असतं ना ते काही कालाने भेटत असतं, पण साधूच्या दर्शनाचं जे फळ आहे ते लगेच मिळत असतं. अशा प्रकारे आपण आज या ठिकाणी आपली सेवा संपन्न करत आहोत. काय काही बोलत असताना जर माझ्याकडून काही चुकलं असेल तर स्वामीजींचं मोठं अंतकरण आहे, नक्की स्वामीजी मला माफ करतील. आणि या ठिकाणी येण्याचा योग आम्ही आता एक दोन महिने झाले असताना आम्ही आलो होतो. स्वामीजीला म्हणलो होतो कधीतरी आलो तर आम्हाला इथं सेवा करण्याची संधी द्या. त्या दिवशी मागच्या शनिवारी स्वामीजीचा फोन आला की महाराज या म्हणे. आणि मी माझं परम भाग्य समजतो की माझ्याही जीवनात इथून पुढे यश मला मिळेल अशी मी अपेक्षा करतो. आणि ज्ञानेश्वर